निदान दूध तरी घ्या. नाहीतर मी ज्यूस घेऊन येऊ का तुमच्यासाठी? तो तरी घ्या ना. नका ग मला आग्रह करू. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. माई, या वयात झेपणार आहे का हो तब्येतीला तुमच्या हे सगळं? नाही, मला तसं नाही म्हणायचं. पण आता अण्णा सावरले की नाही या धक्क्यातून? गेलेत की नाही पेढीवर? तुम्ही असं उपोषण करताय, उद्या त्याचा त्रास झाला तर आम्ही काय तोंड दाखवायचं अण्णांना? नको ना माई, 2 घास खाऊन घ्या ना. मला काही होत नाहीये. माई, माई, काय झालं? समजा बाबा ऐकत नाहीत. माई काय झालंय? बरं वाटते का? हे माई, माई, आता तुम्ही मला नका समजाव. जीजीने दिलेले तोडे मी नाही सांभाळू शकले. काय उपयोग? माई, माई, हे बघ तसं नाहीये. हे बघ, आपण तोडे शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय आणि मला पूर्ण खात्री की तोडे सापडतील. माई, तोडे महत्वाचे, पण तुझ्या पुढे तोड्यांची किंमत नाहीये का आम्हाला? तू प्लीज खाऊन घे. हट्ट करू नकोस ना, खाऊन घे ना. चल. ते सोन्याचे होते म्हणून किमती नव्हते रे. काचेच्या बांगड्या असताना साध्या तरी मला इतकाच त्रास झाला असता. नाही, तो फक्त दागिना नव्हता, त्या तोड्यांमध्ये जीजींचा आशीर्वाद होता. माया होती, संस्कार होते आणि माझ्यावरच विश्वास होता. पण आज थोडे गमावून माझ्या जीजींचा आशीर्वाद आणि त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हे सगळं गमावलंय. माई आहो, कळतंय आम्हाला. जशा तुम्हाला जीजी महत्वाच्या होत्या ना, तशाच आम्हाला तुम्ही आहात. नाही आहो, जीजींचा वारसा चालवता आहात तुम्ही. मग तोड्यांपेक्षा तुम्ही महत्वाच्या नाही का? असं तुम्हीच स्वतःला त्रास करून घेतला तर माई. नका आता कोणी काही बोलू. जा तुम्ही सगळे. मला एक